पाहताय ना बघा, तेलामध्ये पापड टाकल्या किती छान पापड आपला फुललेला आहे. आणि हे पापड बनवताना बिलकुल कोणत्याही प्रकारचं पीठ किंवा तेलाचा वापर आपण केलेला नाही आहे. म्हणजे पापड लाटताना वगैरे जे आपण तेल लावतो किंवा पीठ शिजवत असताना जे आपण तेल वगैरे घालतो, तर असं कुठल्याही प्रकारच्या तेलाचा वापर या ठिकाणी आपण केलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळं वर्षभर हे पापड छान टिकतील याची 100% गॅरंटी मी तुम्हाला नक्कीच देईन. तर हे पोह्याचे पापड कसे बनवायचे, म्हणजे अगदी त्याचं पीठ बनवण्यापासून त्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं आणि त्यापासून पापड कसे बनवायचे, हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर 1 किलो पोहे या ठिकाणी मी घेतलेले आहेत. जे आपण कांदे पोह्यासाठी पोहे आणतो ना, तर तेच पोहे घेतलेले आहेत. आणि हे पोहे आपल्याला काय करायचे, छान व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये जर का साळी वगैरे असतील तर त्या साळी वगैरे काढून टाकायच्या आहेत. आणि व्यवस्थित पोहे काय करायचे, तर आपल्याला इथं चाळून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण असेल तर ती खाली पडेल आणि छान स्वच्छ पोहे आपल्याला मिळतील. तर बघा, अशी बारीक कणी वगैरे पडते तर ती काढून घ्यायची आहे. तर 1 किलो पोहे या ठिकाणी मी छान स्वच्छ असे चाळून घेतलेले आहेत. आता ते आपल्याला इथं या ठिकाणी काय करायचे, थोडेसे असे भाजून घ्यायचे. भाजून घ्यायचेत म्हणजे काय, तर त्याचा अगदी रंग वगैरे बदलू द्यायचा नाही आहे. फक्त पोह्यामधला जो चिवटपणा आहे तर तो चिवटपणा गेला पाहिजे इतपत हे पोहे आपल्याला अगदी बारीक गॅसवरती परतून घ्यायचे आहेत. पोह्याला थोडासा कुरकुरीतपणा आला की लगेचच काय करायचे, पोहे काढून घ्यायचे आहेत, की जेणेकरून आपल्याला ते काय करता येतील, व्यवस्थित बारीक करता येतील. पोहे व्यवस्थित बारीक होण्यासाठी मदत व्हावी म्हणून फक्त आपण हे पोहे काय करतो, या ठिकाणी भाजून घेतो किंवा परतून घेतोय. आणि इथं 1 किलोचं परफेक्ट प्रमाण मी सांगितलेलं आहे. आणि या पद्धतीनं जर तुम्ही प्रीमिक्स बनवून ठेवलं तर अगदी तुम्हाला जसं वेळ भेटतोय त्याच्यानुसार तुम्ही थोडे थोडे हे पापड नक्कीच एकट्याने बनवू शकता. याची देखील मी तुम्हाला खात्री नक्कीच देऊ शकते. तर अशा पद्धतीनं सगळे हे पोहे मी काय करते, या ठिकाणी भाजून घेणार आहे. चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि थंड करायला ठेवायचे. ते इथं बघू शकताय, हातात घेतले तरी ते पोळत नाहीत, म्हणजे हाताला सोसवते इतपत जरी झालं ना तरी आपले पोहे छान कुरकुरीत होतात. आणि हे पोहे काढताना एका ताटावरती कॉटनचा कपडा टाकायचा आहे आणि मग पोहे त्याच्यावरती काढून घ्यायचे. म्हणजे काय होईल, तर पोहे गरम असतात, त्याचं पाणी सुटू शकतं. त्यासाठी काय करायचं आहे, तर कापडावरती हे पोहे काढून घ्यायचे. डायरेक्ट ताटामध्ये प्लेटमध्ये पोहे काढायचे नाहीत. आणि या पद्धतीनं पसरवून घ्यायचे, म्हणजे ते पटकन थंड होतील. तर पोहे या ठिकाणी थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडे थोडे करून हे पोहे घालते आणि हे आता त्याचं म्हणजे बारीक करून घेणार आहे मी. त्याची चांगली पावडर करून घ्यायची आणि ती नंतर आपल्याला चाळूनसुद्धा घ्यायची आहे. आणि इथं बघू शकताय, प्रत्युष मध्ये मध्ये करतोय, सारखं त्याचं असं मध्ये मध्ये करणं चालूच असतं. तर बघा, या ठिकाणी पोहे छान आपले असे बारीक करून घेतलेले आहेत. आता हे चाळणीनं काय करायचे, चाळून घ्यायचे आणि वरती जो काही बारीक चुरा वगैरे राहतो ना, तर तो नेक्स्ट बॅच दळताना त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. जाडसर पोहे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि त्यासाठीच आपल्याला फक्त हे काय करायचे, पीठ चाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं सगळे पोहे मी या ठिकाणी चाळून घेतलेले आहेत. आता यासाठी लागणारे मसाले आपण बघूयात. तर 2 चमचे हिंग घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर साधारणतः 2.5 ते 3 चमचे मीठ घेतलेलं आहे. 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. 3 चमचे आपल्या भाजलेली जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचे इतपत या ठिकाणी हे पापडखार घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्या या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित सगळ्या पिठाला हे मसाले लागतील याची काळजी घ्यायची. अगदी थोडासा वेळ लागला तरीसुद्धा चालेल, पण सगळे मसाले सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत.
हे मात्र इथं लक्षात घ्यायचं आहे, कारण हे आपण प्रीमिक्स बनवून ठेवतो आहे. एकदम आपण हे सगळे पापड बनवणार नाही आहोत. एकदम बनवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला मदतीसाठी 2-3 जण कोणतरी हवेत आणि एकट्याने बनवतो आहे तर त्यावेळेस एकदम एवढं सगळं पीठ किंवा एकदम एवढे सगळे पापड करणं शक्य होणार नाही, कारण पीठ जर थंड झालं तर पापड आपले व्यवस्थित येत नाहीत, जाड होतात, त्याचबरोबर चिरतात. तर त्यासाठी थोडं थोडं करून आपण काय करणार आहोत, हे पापड बनवणार आहोत. तर या ठिकाणी प्रीमिक्स तर आपलं बनवून तयार झालेलं आहे की नाही झटपट अगदी रेसिपी. बिलकुल कुठल्याही प्रकारचे जास्तीचे कष्ट घेण्याची वगैरे गरज नाही आहे. आता हे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे. आता या प्रीमिक्सपासून पापड कसे बनवायचे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता तुम्ही जर एकटे बनवणार असाल तर या ठिकाणी काय करायचं आहे, तर थोडंसंच पीठ घ्यायचं आहे. आता माझ्याबरोबर माझ्या मदतीसाठी माझी मम्मी आहे, त्यामुळं मी काय केले तर थोडंसंच इथं पीठ घेतलेलं आहे. कढई ठेवलेली आहे. कोणतंही मोठं भांडं, जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी मी काय करते तर 4 कप पाणी घालते. कारण का तर याच्यामध्ये मी 2 कप इतपत पीठ घेणार आहे. तर 2 कपाचं पापड या ठिकाणी मी बनवणार आहे, त्यामुळं मी या ठिकाणी 4 कप पाणी घेतले. पाणी छान उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा आहे. बघा, गॅस चालू ठेवायचा नाही. इथं बघू शकताय तुम्ही, गॅस मी बंद केलेला आहे आणि आपलं पीठ आता या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं वैरायचं आहे. त्याच्यामध्ये बिलकुल पण कोणत्याही प्रकारचे गुठळ्या राहणार नाहीत, गाठी राहणार नाहीत, याची काळजी घ्यायची आहे. ह्याच्यामुळं काय होतं की गॅस बंद केल्यामुळं एकतर म्हणजे पाणी जास्त परत उकळत नाही आणि व्यवस्थित पीठ आपल्याला मिक्स करता येतं, त्याच्या पिठाच्या गाठी वगैरे होत नाहीत. आणि सुरुवातीला तुम्हाला वाटलं असेल की अरे पाणी जास्त झालं आहे का, तर नाही, बिलकुल पाण्याचं प्रमाण अगदी योग्य सांगितलेलं आहे. पोहे काय करतात तर पाणी ॲब्सॉर्ब करून घेतात, त्यासाठी इथं दुप्पट म्हणजे जेवढं आपण पीठ घेतो आहे ना तर त्याच्या दुपटीनं पाणी वापरायचं आहे. आणि हे छान व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिश्रण अगदी म्हणजे छान असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत याची तेवढी काळजी घ्यायची आहे. तर इथं बघू शकता कुठल्याही प्रकारची गाठ वगैरे इथं तयार झालेली नाही किंवा गुठळ्या वगैरे तयार झालेल्या नाही आहेत. आणि गॅस बंदच ठेवायचं आहे बरं का, गॅस चालू करायची गरज नाही आहे. आता याच्यावरतीच आपलं पीठ छान शिजतं आणि हे सगळं व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे. तर 20 ते 25 मिनटासाठी मी हे मिश्रण जे आहे तर ते त्याच्यावरती ताट ठेवून हे झाकून ठेवणार आहे आणि नंतर आपण पुढची प्रोसेस करायला घेणार आहोत. तर 25 मिनटानंतर बघू शकता इथं हाताला सोसवेल इतपत असं हे पीठ तयार झालेलं आहे आणि हे आता आपल्याला काय करायचं आहे, छान पीठ याचं मळून घ्यायचं आहे. आणि मळताना हाताला जर भाजत असेल किंवा हाताने मळायचं नसेल तर स्मॅशरचा वगैरे वापर केला तर काय होईल, छान व्यवस्थित पीठ मळता येतं. कारण गरम असेल तर काय होतं की थोडेसे चटके बसतात, तर तसं होऊ नये म्हणून या ठिकाणी स्मॅशरचा वापर केलेला आहे. स्मॅशरचा वापर करा म्हणजे पटपट आपलं पीठ छान मळलं जाईल, एकजीव होईल. या इतपत असं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय पिठाची कन्सिस्टन्सी अगदी योग्य झालेली आहे, बिलकुल पीठ पातळ झालेलं नाही. आणि 20-25 मिनटं आपण ते झाकून ठेवल्यामुळं छान त्या पिठाला आपल्या वाफ बसलेली आहे, त्याच्यामुळं पीठसुद्धा अगदी मऊसूत होण्यासाठी मदत होते. आणि आता हे हाताला सोसवेल इतपत झालेलं आहे. अजूनसुद्धा बघू शकताय तुम्ही, अगदी बारीक लक्ष दिलं तर ह्याच्यातून वाफा येत आहेत. तर असंच पीठ आपल्याला हवं आहे. आणि आता ह्याचा छान आपल्याला काय करायचं आहे, गोळा मळून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं करून मग आपण याचे पापड बनवायला घेणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकताय बघा, पटकन काय होतं की पीठ आपलं मळलं जातं म्हणजे असं काही जास्त वेळ लागत नाही आहे. आणि इथं आपण तेलाचा वगैरे वापर केलेला नाही आहे किंवा आपण पापड बनवत असताना सुद्धा
तेल वापरणार नाही आहोत. तेल वापरलं की काय होतं की पापडाला म्हणजे असा मेंचट वास लागतो किंवा तुम्ही जर जास्ती पिठाचा वापर केला तर त्या पापडाला जाळ्या लागू शकतात. तर असं होऊ नये म्हणून या ठिकाणी काय करतोय आपण, तेल आणि पीठ दोन्हीही गोष्टी वापरणार नाही आहोत. फक्त असेच आपण पापड बनवणार आहोत. आता ते कसे ते बघा तुम्ही. बघा या ठिकाणी असे 2 पार्ट मी करून घेतलेले आहेत आणि एक त्यातला सुद्धा छोटासाच म्हणजे पीठ मी घेतलेलं आहे आणि हे बाकीचं पीठ आता आपण ज्या कढईमध्ये पीठ म्हणजे शिजवलेलं होतं तर त्याच्यामध्येच मी बाकीचं पीठ ठेवणार आहे आणि त्याच्यावरती कपडा झाकून वरती ताट झाकून ते पीठ ठेवून टाकणार आहे. म्हणजे हे पीठ म्हणजे थंड होणार नाही आणि पटपट पापड आपले बनवून तयार होतील. तर यासाठी ही म्हणजे प्रोसेस करायचीच आहे, कंटाळा करायचा नाही. आता हे जे पीठ आहे ना तर ते आणखी एकदा मळून घ्यायचं आणि या पिठाचे आपल्याला पापड बनवायला घ्यायचे. तर इथं पापड मेकिंग मशीन आहे माझ्याकडं. तुमच्याकडं नसेल तर पोळपाट घ्यायचं आणि पोळपाटावरती पॉलिथिन ठेवून त्याच्यावरती हा पिठाची आपली गोळी ठेवून वरून ताटाने वगैरे प्रेस केलं तरीसुद्धा छान पापड आपले बनवून तयार होतात. तर बघू शकता किती स्मूथली असं हे पापड बनवून तयार झालेलं आहे. वरून थोडासा असे बोट फिरवायची म्हणजे काय होतं की आणखी पापड पातळ होण्यासाठी मदत होते आणि अगदी पटपट म्हणजे पीठ गरम असल्यामुळं पटपट हे पापड सरकतात आणि उरकतात सुद्धा, बनवायला सुद्धा पटपट होऊन जातात. आणि आणखी एकदा तुम्हाला मी दाखवते बघा. तर पेढ्यापेक्षा थोडंसं मोठी गोळी घेतलेली आणि ह्याच्यापेक्षा जास्ती मोठे पापड बनवू नका, कारण काय होतं की तेल मग भरपूर घ्यावं लागतं आणि कढईसुद्धा मोठी वापरावी लागते. तेच तळलेलं तेल परत सतत वापरणं पण योग्य नाही. त्यासाठी बनवतानाच पापड थोडेसे छोट्या साईजचे बनवा म्हणजे जास्तीचं तेल घेण्याची सुद्धा गरज नाही. आणि इथं बघा मी पापड बनवून घेतलेले आहेत आणि पापड ठेवताना तुमच्या लक्षात येईल की किती छान मऊसूत असं याला टेक्स्चर आलेलं आहे. मस्त असे पापड बनवून तयार होतात आणि एक दिवस आपल्याला हे काय करायचे, घरामध्येच फॅनखाली सुकवून घ्यायचे आणि सांगितलेल्या ज्या काही बारीक सारीक टिप्स आहेत तर त्या टिप्स लक्षात घ्या. तुमचेसुद्धा पापड अगदी छान होतील, बिलकुल तुटणार नाहीत किंवा चिरणार नाहीत. फक्त पीठ इथं मात्र काय झालं पाहिजे, छान त्याला वाफ बसली पाहिजे आणि गरम गरम पिठाचेच पापड आपले बनवायला घ्यायचे. पीठ थंड झालं की मग मात्र पापड आपले नक्कीच चिरतात बरं का. आणि प्लॅस्टिक जो घेतो ना आपण म्हणजे पॉलिथिन जे घेतो तर ते पॉलिथिनसुद्धा कुठंही म्हणजे चिरलेलं नसावं किंवा फाटलेलं नसावं, नाहीतर तरीसुद्धा काय होतं की पापड आपले तुटू शकतात. तर त्यासाठी पॉलिथिन जे आपण घेतो आहे तर ते सुद्धा चांगलं घ्यायचं आहे. त्याच्यामुळं पॉलिथिनला जरी सुरकुत्या असल्या ना तरीसुद्धा पापड आपले चिरतात. तर मस्त असे एक दिवस फॅनखाली आणि नंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड मी काय केलेत, वाळवून घेतलेत. कुठेही पापड चिरलेले नाही आणि सगळे पापड असे छान झालेत बरं का. असं नाही की खाली चिरलेले वगैरे ठेवलेत. तर सगळे पापड छान मस्त तयार झालेले आहेत. आता हे मी तुम्हाला तळून दाखवते. तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि इथं बघू शकता किती पापड छान असा फुलतोय. अगदी दुप्पट तिप्पट पापड फुलतो. प्रीमिक्स आपलं छान तयार होतं आणि वर्षभर हे पापड म्हणजे आपण तेलाचा वापर केलेला नसल्यामुळं वर्षभर हे पापड छान टिकतात. त्याला कुठल्याही प्रकारचा वास लागत नाही किंवा पापडाला जाळी वगैरे लागत नाही. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं हे पापड बनवून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आपल्या रेसिपी शेअर करा. उन्हाळी वाळवणाचे पदार्थ आता मी रोजच टाकते तर ते सुद्धा नक्की बघा. या अगोदरसुद्धा मी साबुदाणा बटाट्याचे पापड म्हणजे पापडाची रेसिपी शेअर केलेली आहे. तर ते सुद्धा पापड म्हणजे बिलकुल पाण्याचा तिथं वापरच केलेला नाही आहे. बिना पाण्याचे पापड कसे बनवलेत ते तुम्हीसुद्धा बघा. तुम्हालासुद्धा वाटेल की काहीतरीच सांगतेत, तर असं नाही आहे. खरंच बिना पाण्याचेच ते पापड बनवलेले आहेत. तर तीसुद्धा रेसिपी नक्की आपल्या चॅनलवरती म्हणजे पहा, अपलोड केलेली आहे आणि छान असे पापड ते सुद्धा बनवून तयार होतात. तर नंतर आपण अशाच नवीन रेसिपीसह भेटणार आहोत. तर इथं मी तुम्हाला दाखवते बघा. मी मुद्दाम जास्तीचे पापड तळून दाखवलेत का,
तर सगळे एकूण एक पापड असे छान फुलतात आणि अगदी दुप्पट तिप्पट म्हटलं तर चालेल इतपत असा पापडाचा हा आकार होतो. इथं तुम्हाला मी दाखवते. हा आपण बनवलेला पापड आहे आणि तळल्यानंतरच्या त्या पापडाची साईज बघू शकताय तुम्ही. तुमच्या लक्षात येईल तर एवढा छान असा पापड आपला फुलतो. तर या पद्धतीनं ही रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि आणखी एकदा सांगते की चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटूयात नवीन रेसिपी